श्रोते हो, नमस्कार. यूट्यूबच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांशी आणि खरे तर तरुण पिढीशी हितगुज करण्याचा मानस ठेवून व्यक्त होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्षांचा काळ लोटला आणि जणू काही आज सर्वच काळाच्या उदरात गडप झालंय अशी काही परिस्थिती निर्माण झालेली वाटतेय. आणि म्हणूनच खरं तर हा संवाद साधण्याचा प्रपंच. तुम्ही म्हणाल, काळाच्या उदरात काय गडप झालंय, काय म्हणताय, स्पष्ट करून काय ते बोला. होय, आज प्रॅक्टिकल बोलणं, रॅशनल बोलणं, रॅशनल वागणं याची ट्रेंड आहे. आणि अगदी त्याचाच पदर धरून आजचा विषय आपण उलगडूया. एखाद्या कुटुंबामध्ये बघा, कर्त्या पुरुषाने त्याच्या पत्नीसह अनेक खस्ता खाल्लेल्या असतात. शून्यातून सारा संसार उभा केलेला असतो. आणि मग जरा बरे किंवा नंतर हळूहळू ऐश्वर्याचे जेव्हा दिवस येऊ लागतात, तेव्हा पुढच्या पिढ्यांना त्या खस्तांचा सहजच विसर पडलेला असतो. आणि प्राप्त गोष्टी घडणारच होत्या किंवा हे असेच असते, असं काहीसं विचार धुकं त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं. पण त्या धुक्यात जेव्हा वाट उमगेनाशी होते, तेव्हा मात्र प्रकाशाची नितांत आवश्यकता भासते. जे आज आपल्याला सहज प्राप्त झालेलं आहे, तो डोलारा सहजासहजी उभा नाहीये. त्याच्या मागे आहे सत्य, त्याच्या मागे आहे प्रेम, त्याग, कष्ट. किंबहुना या चतुसूत्रींमुळेच तो डोलारा उभा आहे. पण हे कळण्यासाठी अंतर्मुखता यावी लागते. आजची दुनिया आभासी. या आभासी दुनियेमध्ये बहिर्मुखतेकडे कल असताना किंचित थोडीशी विश्रांती घेऊया. धावत्या जगामध्ये थोडा पॉज घेऊया आणि बघू तरी काय आहे बरं भारत, काय त्याची मूल्ये, काय त्याच्या कक्षा, केवढी त्याची उंची. होय, विषयाची व्याप्ती अर्थातच अमर्याद आहे. पण भारत भूमीच्या धगधगत्या सूर्याला आपण निदान कृतज्ञतेची अंजुली तरी देऊया. आजचा काळ अतिशय वेगाने पुढे जातोय, जाणवते येते आपल्याला. सतत बदलणारी आव्हानं, बदलणारी मूल्य, बदलणारी मानसिकता. आणि हे सर्व घेऊन जो तो धावतोय पोटासाठी, प्रतिष्ठेसाठी, स्वार्थासाठी. आणि खरंय, धावणे, प्रयत्न करणे, धडपड करणे यात काहीच गैर नाहीये. पण केवळ माझ्या कुटुंबापुरते असा तर हेतू नाही ना मनात. हे जेव्हा तेव्हा पडताळायला हवं. आपल्या पूर्वजांनी किंवा मागील पिढ्यांनी त्यांचा जो परीघ होता, तो विशाल ठेवला होता, मोठा ठेवला होता. त्यात त्यांनी समाजाला गोवून घेतलं होतं आणि पर्यायाने राष्ट्र त्यात आलंच. कसं आहे पहा ना, मला जर घर बांधायचं आहे तर माझ्याच गावातील गवंडी मोठा व्हावा हा विचार धरून माझा आणि त्याचा प्रपंच नेटका केला गेला. मागे बघा कसं व्हायचं, घरातील लग्न कार्य असायचं, मग गावकोसातल्याच मंडळींना मोलमजुरी दिली जायची, त्यांच्याचकडून कामं करून घ्यायची. म्हणजे काय, दूध पडले तर कुठे, खिरीतच. या सूत्रांनी काय व्हायचं, गाव बहरलं की राष्ट्र, नाही का. हा दूरगामी विचार बहुतांशी जण करायचे. पण आज मात्र चित्र अगदीच पालटलंय. आमच्या घरातल्या फरशा बाहेरगावाहून नाही, बाहेरच्या देशातून येतात. आमचे चलन परक्यांकडे जाते. घरचा उपाशी आणि बाहेरचा खातो तुपाशी, अशी गत झालीये. का बरं झालं असं? आपल्या माणसांच्या प्रेमा अभावी तर नाही ना. बघा ना,
सरकारी शाळा ओस पडल्यात आणि मिशनऱ्यांच्या शाळा भरघोस. तेथे प्रवेशासाठी लांबच लांब रांगा. माझी भाषा बोलण्याची मलाच लाज. परकीय भाषेविषयी मात्र अवास्तव स्तोम. सुज्ञ श्रोत्यांना हे सांगायची गरजच नाही की इथे कोणाकडेही अंगुली निर्देश करण्याचा उद्देश नाही. वास्तवतेचे दर्शन मात्र घडलं पाहिजे. उदाहरणच घ्या ना. आमचे चिंच, वड, पिंपळ असे मोठे मोठे जे वृक्ष आहेत, तुलनेने ते उपेक्षिले जातात. त्यांची ना धड सावली, ना पर्यावरणाला काही हातभार. आणि त्याच झाडांची, ज्यांची सावली नाही, पर्यावरणाचं संरक्षण ज्या झाडांमुळे होत नाही, त्या झाडांचं मात्र अपार कौतुक होतं. का? कशासाठी खोटा मिजाज हा? कित्येक सुगंधी फुलं बघा, काळाच्या पडद्याआड गेली, कायम करता मूक झाली आणि त्या जागी आली मोठमोठाली बटबटीत असुवासिक फुलं. नवे ते नक्कीच स्वागतार्ह हो, पण जुन्याच्या उपेक्षेने नव्हे. आजची तरुण मंडळी बुद्धीने कुशाग्र आहेत, तौलनिक अभ्यासाची चाहती आहेत. पण जर त्यांना खरा इतिहासच कोणी सांगितला नाही तर दोष त्यांचा नाही, दोष जातो आधीच्या पिढीकडे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही तरुण मंडळी असंख्य वेळा गुगल गुरुचा आधार घेतात आणि पुढचं पाऊल टाकतात. या मंडळींना एकच प्रेमळ निर्देश करावासा वाटतो की भारतीय सत्य आणि सत्य इतिहास याची पडताळणी करण्यासाठी यत्किंचितही चुकू नका. कारण त्याच्याकडे जर कानाडोळा झाला ना तर नुकसान त्यांचं नाही, आपलं आहे. आपल्या भारतभूमीमध्ये कितीतरी ऋषीमुनी, संत, पुढारी यांचं अलौकिकत्व काय म्हणून सांगावं. त्यांनी राष्ट्राशिवायच काय, पण अखिल मानवजातीशिवाय किंवा अखिल मानवजातीच्या उत्थानाकरता सर्वच प्रयत्न केले. अन्य कशाही करता नाही, स्वकेंद्रितपणा कधीही नव्हता. कित्येक तरुण मंडळी खरा इतिहास, खरी परंपरा, संस्कृती, काही रूढ्या जाणून घ्यायला उत्सुक असतात, चौकस असतात. त्यांना वेगवेगळे निरनिराळे प्रश्नही पडतात. ही रूढी अशी का, ही परंपरा अशी का, हे असंच का. पण त्याची जर उत्तरं पालकांनीच नीट दिली नाही आणि जर असं म्हटलं की आम्ही नव्हतो हो कधी असं विचारीत, जे सांगतील ते मुकाट्याने ऐकायचो, तर असं नाही चालायचं. मग ही असंतुष्ट नवी पिढी मात्र काहीही करून बसणार. त्यांचं समाधान होणार कसं? म्हणून एक तर गुगल करून म्हणा किंवा अक्षरशः एका लायब्ररीत बसून ग्रंथांचा धांडोळा घ्या, सत्यासत्यता पटवून बघा, अभ्यासा, खरं काय ते उलगडा. आपले पूर्वज ऋषीमुनी हे प्युअर सायंटिस्ट होते. त्यांनी लावलेल्या शोधांमुळे तुम्ही आम्ही आज चैनीचे, म्हणजे ज्याला म्हणतात लक्झरियस असं जीवन जगतोय. बघा ना, आपले 500 वर्षांपूर्वीचे ग्रंथ उलगडून बघा, ज्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो, म्हणजे शरीरविषयक शास्त्र इत्थंभूत त्याच्यात दिलेलं आहे. मानसशास्त्र घ्या, वनस्पतीशास्त्र घ्या, कृषीशास्त्र, आर्किटेक्चर, स्थापत्यशास्त्र, ॲडव्हान्स्ड अभ्यास केलाय त्या ऋषीमुनींनी याचा. आणि लिखित स्वरूपात ते आजही ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. वैद्यक शास्त्र किती अद्ययावत होतं की लढायानंतर प्लास्टिक सर्जरी करायची असेल किंवा शल्यक्रिया सुद्धा वेळच्या वेळी तेव्हाच्या तेव्हा यशस्वीपणे केल्या जात असत. त्याचे दाखले आहेत इतिहासामध्ये. तीच गोष्ट कलेची. भरत मुनींचे नाट्यशास्त्र घ्या, ते तर प्रसिद्धच आहे. म्हणतात आपल्याकडे की आपल्याकडे लेखन कला अवगत नव्हती. अशा काही भ्रामक समजुती बऱ्याच पाश्चात्यांनी पसरवल्या
आणि हेही केव्हा पसरवल्या? 18व्या-19व्या शतकात. पण आपण सर्वांनी अभ्यास करावा की ही लेखन परंपरा वेदकालीन आहे, म्हणजे किती पूर्वापार आहे. भारताच्या शकाच्या 4थ्या शतकामध्ये ती अस्तित्वात आली. आपण ज्याला फोनेटिक्स म्हणतो, तर ध्वनी रूपाने असलेली ही लेखन विद्या अत्यंत शास्त्रशुद्ध होती आणि ती व्याकरणशास्त्राने टिकवून ठेवली. नीतिकथांद्वारे गुरुकुलांमध्ये शिक्षण दिलं गेलं. भारतीयांमध्ये ही पद्धत प्रचलितच होती आणि शिक्षणही कसं होतं? प्रयोगशील. गुरुकुलांचा प्रयोगशील शिक्षणावर हातखंडा होता. संशोधनाच्या बाबतीत काही वेगळं नव्हतं. नुसतं गुगल केले ना तरी डोळे विस्फारतील अशी भारताची जलनियोजन पद्धती होती, अतिशय समृद्ध. ज्यावेळी डॅम्स वगैरे, म्हणजे ज्याला म्हणतात जलसंधारण काय असतं हे जगाला माहीत नव्हतं ना, तेव्हा भगीरथाने काय केलं? नदीचा प्रवाह बदलला आणि नुसती जल अभियंत्याची भूमिका निभावली असं नव्हे, तर जल संरक्षणाचे सूत्रही अबाधित ठेवले. खगोलशास्त्राचे उदाहरण तसंच. त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव सर्वांना विदित आहे, वराहमिहिर. पर्जन्यशास्त्र घ्या, शेतीशास्त्र घ्या, पावसाची मोजमापन पद्धती घ्या, वाऱ्याची दिशा, वाऱ्याच्या दिशाचे संकेत किंवा धरतीकंप, वादळ या संबंधीचे संकेत, या सगळ्याचा ग्रंथामध्ये उहापोह केलेला आढळतो. आणि ही गोष्ट मी सांगते ती 1000-1500 वर्षांपूर्वींची, म्हणजे तेथपासून आजपर्यंत आपल्याला हे केव्हाच माहीत होतं. असं नाही की आता येत्या इंग्रजांपासून आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे. अशा गैरसमजात कोणीही राहू नये. एवढंच नव्हे तर वराहमिहिर यांनी केलेली धूमकेतूंची वर्णनं सुद्धा आजही अद्ययावत वाटतात अशी आहेत. एवढंच काय, पुढे जाऊन असंही म्हणू, पारा नावाची चीज जेव्हा जगाला माहीत नव्हती, अर्थात त्याला ते म्हणत असत चांदी तत्सम पदार्थ म्हणून ते संबोधायचे आणि असा त्याचा उल्लेख होता त्यांच्या ग्रंथांमध्ये. पण त्या परकीयांना भारताने हा पारा आहे हे अभ्यासानं सिद्ध करून दिलं. हजारो वर्षांपूर्वी त्यांना पाऱ्याची माहिती होती. आणि एवढंच नाही तर त्या पाऱ्याचा उपयोग कसा करायचे, सोने निर्मितीची कला त्या पाऱ्यापासून त्यांना अवगत होती आणि ही भारतात प्रथम झाली बरं का. दुसरं आहे धातू विज्ञान, मेटलर्जी, रसायन विज्ञान, तत्संबंधीचे प्रयोग, याच्या सुद्धा आपल्याकडे प्रयोगशाळा होत्या. आपल्याला ऐकून सहर्ष आश्चर्य वाटेल की भारतीय नौकायानाचा वारसा 500-1000 वर्षापूर्वीचा नाहीये, 5000 वर्षांपेक्षा पुरातन आहे. म्हणजे आज जे आपण होकायंत्र वापरतोय तेव्हाही त्याचा वापर होत असे. तुम्ही म्हणाल की हे सर्व ठीक हो, पण स्त्रियांचं काय? स्त्रियांवर बाबा फार अत्याचार झाले. पण त्याचा अभ्यास आपण करायला हवा. परकीय आक्रमण जेव्हा झाली येत्या 500-700 वर्षांमध्ये जास्त, तेव्हा स्त्रियांचे अतोनात हाल छळ झाले नक्कीच. पण जेव्हा भारतीय लोक भारत वंशामध्ये राहत होते तेव्हा परिस्थिती नव्हती अशी. वैदिक वाङ्मयात म्हणा किंवा अगदी 1500च्या काळात म्हणा, स्त्रियांना गौरवपूर्ण स्थान होतं. भारतीय परंपरा अशी होती स्त्रियांना गौरवपूर्ण स्थान देण्याची. हे लक्षात घेण्याजोगं आहे. रामायणकाली मुलं मुली एकत्र शिकायचे असे उल्लेख आहेत. आणि गार्गी आणि याज्ञवल्क यांचा संवाद तर अभ्यासण्याजोगा आहेच. किती विदुषी होत्या त्या गार्गी, मैत्रेयी. पुढे जाऊन पाहता औषधं, आणखीन हेल्थ संबंधी काही ज्या विचारणा आहेत त्या बघा ना. आजच्या कोविड सारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये
प्रकृती स्वास्थ्य, औषधं याविषयी बराच उहापोह झाला, जागृती झाली, चर्चा झाली. पण कसं आहे ना, तहान लागली की विहीर खणायची पद्धत भारतीयांची नाही. उलट रोगच होऊ नये म्हणून आयुर्वेदाची महान देणगी भारतवर्षाला लाभलेली आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ त्याची साक्ष आहेत. बालचिकित्सक म्हणतात ना, पेडियाट्रिशियन, अर्थात तेव्हाचे वैद्य, ते बालरोग चिकित्सा करायचे, उपचार करायचे. त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की जगातील प्रथम न्यूरोसर्जरी जर झाली असेल तर ती भारतात. मेंदूची शस्त्रक्रिया भारतात प्रथम झाली. इतकं आपलं सायन्स, शास्त्र अद्ययावत पुढे होतं, ॲडव्हान्स्ड होतं. तरुणांनी हे समजण्याजोगं आहे. अंकगणित म्हणा, त्रिमिती म्हणा, भारताने जगाला शून्य मिळवून दिलं, हेही विसरण्यासारखं नाहीये. भारतीय तत्वज्ञान, वाङ्मय सर्व सूत्रबद्ध आहेत. गरज आहे ते सूत्र अभ्यासण्याची. आणि ही सगळी संस्कृतातली सूत्र, संस्कृत भाषा शिकण्याची, सूत्रांची उकल करण्याची, त्याच्यावर प्रबंध लिहिण्याची, त्याच्यावर संशोधन करण्याची. पण याकरता संघटित व्हावं लागेल, एकाच ध्येयाने प्रेरित व्हावं लागेल. आणि जेव्हा अशी मानसिक धारणा होईल तेव्हा जसा हा भारत पूर्वी सोन्याचा धूर देणारा होता ना, तसाच पुनश्च उजळून निघेल. कारण भारतीय तरुण कसे आहेत? निखाऱ्यातल्या राखेखालचे जे मंद विस्तवस्तात आच असते तसे आहेत. केवळ थोडे झाकले गेले आहेत. पण त्यांना जर ऊर्जेची फुंकर मिळाली ना, तर पेट घेण्यास, धगधगण्यास मुळीच वेळ लागणार नाही. त्यांची ऊर्जा भारताच्या उन्नतीसाठी नक्कीच कामी येईल. आपण लक्षात एवढंच ठेवायचं की साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थेभ्यो साधवो वरम कालेन फलते तीर्थम सद्य साधू समागमः. ज्यांनी आपलं जीवन समृद्ध केलंय त्यांचं कार्य फार मोठं आहे. त्या ऋषीमुनींचं, त्या संतांचं, त्या शास्त्रज्ञांचं, त्या पुढाऱ्यांचं. चिमण्या पाखरांसारखा कधीच त्यांनी सामान्य संसार केला नाही. केला तो त्यांनी राष्ट्राचा प्रपंच केला. राष्ट्राला रक्त वाहून स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि हे सर्व समजून घेऊन आपणही राष्ट्रहितार्थ प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हाच खरा उद्देश ठेवून आपण यापुढील जीवन तरी संपन्न करूया. जय भारत.